हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आज आपण तुमच्या इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यातील नवीन प्रकरण सुरू करणार आहे. प्रकरणाचं नाव मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही, आपण ते नंतर पाहूयात. आधी इथं काही मी उदाहरणं दिली आहेत, ती उदाहरणं आपण समजून घेऊयात. काय आहेत, कशाची आहेत, ती कशा पद्धतीची बदललेली आहेत, नक्की त्याच्यामध्ये दिलं आहे काय काय हे आपण पाहूयात आणि मग मी तुम्हाला प्रकरणाचं नाव सांगते. पहा, या ठिकाणी मी एकूण 10 उदाहरणं लिहिलेली आहेत. पहा, पहिलं उदाहरण लिहिले बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. दुसरं लिहिले पाण्याचे बाष्पीभवन होणे. तिसरं उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे. चौथं सरबत बनवणे. पाचवं वाळू आणि मिठाचे मिश्रण. सहावं अन्न शिजणे. सातवं फळ परिपक्व होणे. आठवं जळणे किंवा एखादी वस्तू जळणे ही प्रक्रिया लिहिलेली आहे. त्याच्यानंतर चयापचय ही प्रक्रिया लिहिलेली आहे आणि शेवटी गंजणे ही प्रक्रिया लिहिलेली आहे. अशा पद्धतीनं मी एकूण इथं 10 उदाहरणं लिहिली आहेत. आता ही 10 उदाहरणं आहेत कशाची, काय काय सांगतायत हे आपण पाहूयात. पहा, सगळ्यात पहिल्यांदा दिले बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. पहा, बर्फ आपल्याला माहिती आहे द्रव्याच्या एकूण 3 अवस्था असतात. कोणत्या 3 अवस्था असतात? एक स्थायू, द्रव आणि वायू, ह्या 3 अवस्था असतात. पहा, बर्फ म्हणजे त्याची अवस्था इथं कोणती आली तर स्थायू अवस्था आली. त्याचं काय झालं हो? त्याचं पाण्यात रूपांतर झाले. म्हणजेच जी बर्फाची स्थायू अवस्था होती ती बदलून त्या द्रव्याची अवस्था कोणती झाली तर द्रवरूप अवस्था झाली. बरोबर, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे म्हणजे इथं जी स्थायू अवस्था आहे द्रव्याची ती कशामध्ये बदलली हो? द्रव अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर दुसरं पाण्याचे बाष्पीभवन होणे. पहा, म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन होतं म्हणजेच इथं काय होते हो? पाणी ही त्या द्रव्याची कोणती अवस्था आहे तर ही त्या द्रव्याची द्रव अवस्था आहे आणि त्याचं बाष्पीभवन होते. पाण्याचं बाष्पीभवन होणे म्हणजेच काय हो? पाण्याचे वाफेत रूपांतर होणे. वाफेत रूपांतर होते, पाण्याची वाफ होते, म्हणजेच ती जी पाण्याची जी काही द्रव अवस्था आहे त्याचं रूपांतर वायूमध्ये होते. म्हणजेच इथं काय झालं? द्रव रूपाचं रूपांतर कशामध्ये झालं? वायू अवस्थेमध्ये. तिसरं पहा, उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे. एखादा ग्लास आहे, तुम्ही आता काम करताय घरामध्ये, गडबडीत तुमच्याकडून तो काचेचा ग्लास फुटला. काय झालं होतं तिथं? फक्त ती काच फुटण्याचं काम झालेलं आहे. त्याच्यावरून तिथं कोणती ती स्थिती बदललेली आहे का? बदललेली नाही. जर का आपल्याला ती पुन्हा जोडायची म्हटलं तर जोडता येईल का? जोडता येईल, पण तिथं कोणत्याही प्रकारच्या अवस्थांमध्ये बदल झालेला नाही. फक्त ती काय झालेली आहे? काच फुटलेली आहे. नंतर सरबत बनवणे. आता पहा, तुम्ही अनेक वेळा सरबत बनवलेला असेल. आपण काय करतो? सरबताला पाणी, लिंबू, साखर आणि मीठ हे सगळे पदार्थ एकत्र घेतो आणि काय करतो? मिक्स करतो. हे सगळे पदार्थ एकत्र केल्यानंतर किंवा मिक्स केल्यानंतर आपल्याला तिथं एक होमोजिनियस मिक्सचर मिळतं. होमोजिनियस म्हणजे कसं म्हटलं जातं की त्यातले सगळे पदार्थ पूर्णपणे विरघळले जातात. आपल्याला डोळ्यांनी त्यातील एकही पदार्थ दिसत नाही. म्हणजे इथं बदल काय होतोय का त्याच्यामध्ये? बाबा, लिंबाचं रूपांतर तिसऱ्याच कोणत्या तरी पदार्थामध्ये झाले किंवा साखरेचं रूपांतर तिसऱ्याच कोणत्या तरी पदार्थामध्ये झाले. मीठ आणि लिंबू यांचं एकत्रीकरण झालं की चौथाच आपल्याला पदार्थ कोणता मिळालाय असं झालंय का त्या ठिकाणी? असं झालेलं नाहीये. फक्त जे काही त्याच्यामध्ये आपण पदार्थ वापरलेत ते काय झाले तो एकसारखे मिक्स झालेले आहेत. पुढं पहा, वाळू आणि मिठाचे मिश्रण. आता वाळू आणि मिठाचे मिश्रण यात देखील कोणतीही स्थिती बदललेली आहे का? यात देखील कोणतीही स्थिती बदललेली नाही. मिश्रण सांगितले. पहा, वाळू आणि मीठ हे दोन्ही आपण हाताने बघून लगेच काय करू शकतो? एकमेकांपासून वेगळे करू शकतो. हे काही बदल दिलेले आहेत मी. आता पहा, अन्न शिजणे हा अशा प्रकारचा बदल आहे की तिथं पहा, अन्न शिजणे किंवा स्वयंपाक करणे. स्वयंपाक करताना आपण समजा भात बनवला तर त्या मूळच्या तांदळापासून आपण काय केला? भात बनवला. पुन्हा तो बनवल्यानंतर जो काही मूळचा कच्चा होता तो परत आपल्याला मिळतो का हो? मिळत नाही. म्हणजे जो काही मूळचा पदार्थ होता त्याची पूर्णपणे स्थिती बदलून त्याचं रूपांतर कशामध्ये झालं?
तिसऱ्याच पदार्थामध्ये झालं. पहा, फळ परिपक्व होणे. एकदा का फळ पिकलं, परिपक्व होणे म्हणजे काय म्हणतात, पिकणे म्हणतात. एकदा का फळ पिकलं की परत आपल्याला आहे तसं ते फळ मिळतं का हो? मिळतं नाही. म्हणजे हा जो काही बदल झाला हा कसा झाला, कायमस्वरूपी झाला. परत आपल्याला तिथं ते पदार्थ मिळतात का हो? मिळतं नाही. आता पहा पुढचं लिहिलेलं आहे, जळणे ही प्रक्रिया दिलेली आहे. जळणे, पहा तुम्ही कागद जाळलात, घरी गेलात आणि कचरा वगैरे जाळतो आपण, कागद तुम्ही तिथे जाळलात, तुम्हाला परत जाळल्यानंतर तो कागद आहे तसाच पाहिजे, मिळेल का हो? नाही मिळत. म्हणजेच एकदा का तो मूळचा पदार्थ गेला की परत आपल्याला तो मिळत नाही. असे काही इथं बदल लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर चयापचय लिहिलेलं आहे. चयापचय म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर जे काही आपलं डायजेशन होतं त्याला काय म्हटलं जातं, चयापचय म्हटलं जातं. आता एकदा डायजेशन झाल्यानंतर किंवा चयापचय ही प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा आपल्याला अन्न जे काही असतं ते परत मिळतं का हो? मिळतं नाही. आणि शेवटी गंजणे सांगितले. एखादी वस्तू किंवा लोखंडाची वस्तू, एखादं लोखंडाचं रॉड आहे, काय आहे ते गंजतं. पहा, गंजल्यानंतर ते पुन्हा आपल्याला तो धातू, गंजतात कोणत्या वस्तू, ज्या धातू असतात त्यांना काय लागतो, गंज लागतो. जर त्या वर्षानुवर्ष तशाच ठेवला. आता गंजतात कधी, जेव्हा धातू हे ऑक्सिजन आणि हवा या दोघांच्या संपर्कामध्ये येतात तेव्हा काय होते, तिथं कोणती प्रक्रिया होती, तर गंजण्याची प्रक्रिया होती. हे गंजल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या धातूपासून मूळचा धातू मिळतो का हो? मिळतं नाही. पहा, ह्या 10 उदाहरणांचं बघितल्यानंतर, सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की ही 10 उदाहरणं कशाची आहेत. यातील जर का पहिली 5 आपण पाहिली तर ती कशाची आहेत हो? भौतिक बदलाची आहेत. पहा, भौतिक बदल का म्हटलं, मी पहिली 5 म्हटलं आणि राहिलेली जी 5 आहेत त्यांना मी काय म्हणूयात, आपण काय म्हणूयात, त्यांना रासायनिक बदल म्हणूयात. आता पहा, हे जी पहिली 5 आहेत यांना मी काय म्हटलं, यांना भौतिक बदल म्हटलं. कशावरून भौतिक बदल म्हटलं, पहा, कारण की भौतिक बदल कोणाला म्हणायचं, ज्या बदलांमध्ये फक्त त्या पदार्थाची परिमाणं बदलतात किंवा स्थिती बदलते, त्या बदलांना काय म्हटलं होतं, भौतिक बदल म्हटलं जातं. पहा ना, बर्फाचे पाण्यात रूपांतर होते म्हणजे काय होते, जो मूळचा बर्फ आहे तर तो फक्त वितळतो तिथं, म्हणजे जी स्थायी रूप अवस्था आहे ती कशामध्ये होती, द्रवरूपामध्ये होते. पुन्हा त्या पाण्याचं वाफेत रूपांतर होते म्हणजे दुसरं आपण हे शिकलेलं आहे. म्हणजेच द्रवरूप जी अवस्था आहे तिचं रूपांतर कशामध्ये होते, वायुरूपामध्ये होते. इथं उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटते म्हणजे त्याच्यामध्ये वेगळा काही बदल झालेला आहे का, वेगळा बदल झालेला नाही. सरबत बनवणे, सरबतच बनवते आपण, तिथं आपल्याला काय होते का, फक्त तिथं आपल्याला एक होमोजिनियस मिक्सचर मिळते. होमोजिनियस म्हणजे एकसारखं, जे आपण त्यातले जे सबस्टन्सेस आहेत, त्यातले जे पार्टिकल्स आहेत, त्यातले जे पदार्थ आहेत ते पूर्णपणे काय होत आहे, तो त्याच्यामध्ये विरघळले जात आहेत. आणि वाळू आणि मिठाचे मिश्रण या सगळ्या बदलांना भौतिक बदल म्हटलं जातं. का हो, भौतिक बदल का म्हटलं जातं, कारण या ठिकाणी त्यांच्या फक्त भौतिक परिमाणांमध्ये बदल झालेला दिसतोय. म्हणून आपण इथं काय लिहूयात, आता त्या दोघांमधला आपण फरक पाहूयात. भौतिक बदल आणि दुसरे कोणते आपल्याला मिळालेत, रासायनिक बदल. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल की भौतिक बदल आणि रासायनिक बदल या दोघांमध्ये बदल काय आहे किंवा फरक काय आहे. आता पहा, जे खालचे मी तुम्हाला सांगितले यांना रासायनिक बदल म्हटलं गेलं. का हो, यांना रासायनिक बदल का म्हणायचं, तर आपण पाहूयात. मी पहिल्यांदा काय सांगितलं, तर भौतिक बदल म्हणजेच फक्त असे बदल की ज्यांच्या परिमाणांमध्ये बदल होतो, परिमाणांमध्ये बदल होतो. आता पहा, रासायनिक बदल कोणाला म्हणायचं, असे बदल की ज्याच्यामध्ये जो मूळचा पदार्थ आहे, आता उदाहरणार्थ आपण अन्न शिजणे घेऊयात, त्या मूळच्या पदार्थामध्ये काय होतं, पूर्णपणे बदल होऊन तिसराच नवीन पदार्थ की जो वेगळ्या गुणधर्माचा आहे असा आपल्याला मिळतो, अशा बदलांना काय म्हटलं जातं, रासायनिक बदल म्हटलं जातं. काय होईल लिहूयात आपण, ज्या बदलांमध्ये
म्हणजेच काय होतात तिथं त्यांचे जे रासायनिक बंध असतात हे काय केले जातात, विभाजित केले जातात. रासायनिक बंध विभाजित केले जातात. अशा बदलांना रासायनिक बदल म्हणतात. पहा, आता भौतिक बदलामध्ये आपण काय सांगू शकतो, भौतिक बदल हे काय आहे, तो प्रत्यावर्ती बदल आहेत. प्रत्यावर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणजे पुन्हा होणारे. पहा, बर्फाचं पाण्यात रूपांतर झालं, हे जे मिळालेलं पाणी आहे पुन्हा आपण ते फ्रीजरला ठेवलं तर पुन्हा आपल्याला त्याचा बर्फ मिळतो. म्हणजेच याला इंग्लिशमध्ये रिव्हर्सिबल म्हटलं जातं आणि मराठीमध्ये प्रत्यावर्ती म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला जो मूळचा पदार्थ आहे हा काय होतो, पुन्हा मिळतो. त्यालाच काय म्हटलं जातं, भौतिक बदल म्हटलं जातं. म्हणून दुसरा आपण फरक लिहूयात किंवा गुणधर्म लिहूयात. भौतिक बदल हे कसे असतात, तर भौतिक बदल हे प्रत्यावर्ती बदल होत. प्रत्यावर्ती बदल होत किंवा प्रत्यावर्ती बदल आहेत. पहा, या ठिकाणी इथं जी 5 उदाहरणं दिलेली आहेत हे आपल्याला परत मिळतं का हो? आपण एकदा अन्न खाल्लं, चयापचय प्रक्रिया झाली की परत आपल्याला ते अन्न मिळतं का, आहे तसं मिळतं नाहीत. म्हणूनच आपण इथं काय लिहू शकतो, तर रासायनिक बदल हे अप्रत्यावर्ती बदल आहेत. रासायनिक बदल हे अप्रत्यावर्ती बदल होत किंवा बदल आहेत. पहा, आणखी आपण काय सांगू शकतो भौतिक बदलामध्ये, भौतिक बदलामध्ये जो मूळचा पदार्थ आहे त्याचे गुणधर्म आहे तसेच्या तसे राहतात. मूळ पदार्थाचे गुणधर्म आहे तसेच्या तसे राहतात किंवा त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, तसेच्या तसे राहतात. पण रासायनिक बदलामध्ये मात्र आपण इकडे काय लिहू शकतो, मूळ पदार्थाचे गुणधर्म, मूळ पदार्थाचे गुणधर्म पूर्णतः बदलून तिथे नवीन पदार्थ तयार होतात. नवीन पदार्थ तयार होतात. आणि चौथं काय सांगू शकतो आपण, तर एखादं उदाहरण देऊ शकतो भौतिक बदलाचं आणि काय करू शकतो, एखादं रासायनिक बदलाचं उदाहरण देऊ शकतो. किंवा आणखी चौथं आपण काय सांगूयात, तर भौतिक बदलामध्ये काय होतं, त्याच्या परिमाणांमध्ये बदल होतो. मी असं पहिला पॉईंट लिहिलेला आहे. परिमाण म्हणजेच काय हो, तर जे काही तापमान आहे, जे काही दाब आहे, जो आकारमान आहे, जे वस्तुमान आहे, या सगळ्या परिमाणांमध्ये काय होतो, बदल होतो. आणि इथे काय लिहूयात आपण, रासायनिक बदलामध्ये काय होतं, तर रासायनिक बंध तोडले जाऊन नवीन बंध तयार होतात. पहा, अशी मी तुम्हाला काही उदाहरणं दिली. कशाची होती ती, भौतिक बदलाची आणि रासायनिक बदलाची. पहा, भौतिक बदलांना भौतिक बदलच म्हटलं जातं, त्यांना कोणत्याही प्रकारचं दुसरं नाव दिलं जात नाही. पण रासायनिक बदलांना फक्त बदल न होता त्यांच्यामध्ये जो काही बदल झालेला आहे यांना रासायनिक अभिक्रिया म्हटलं जातं. का ते तुम्हाला सांगते. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला इथं करून दाखवते. पहा, एक डेमो लेक्चर दाखवते. पहा, या ठिकाणी मी 2 वस्तू घेणार आहे. 2 वस्तू कोणकोणत्या घेते तुम्हाला मी नंतर सांगते. काय यांना अभिक्रिया म्हणायचं, मी काय सांगितलं, रासायनिक बदलांमध्ये त्यांना बदल न म्हणता अभिक्रिया म्हटलं जातं. कारण की जो मूळचा पदार्थ आहे त्याचा गुणधर्म बदलून तिथं तिसराच पदार्थ तयार होतो. पहा, या ठिकाणी मी 2 वस्तू तुम्हाला मिक्स करून दाखवणार आहे. एकच मिनटं. आपण रासायनिक बदल पाहतोय आणि रासायनिक बदलांना रासायनिक अभिक्रिया असं का म्हटलं जातं. पहा, या ठिकाणी मी 2 वस्तू इथं मिक्स करते आणि मिक्स केल्यानंतर या ठिकाणी या ग्लासात मी 2 वस्तू घेतलेल्या आहेत. भौतिक बदल सगळ्यांना समजले. भौतिक बदलाचं उदाहरण घ्या लक्षात, की
एक मेणबत्ती आहे आणि ती आपण पेटवली. ती मेणबत्ती पेटवल्यानंतर काय होते हो, ती जळत जळत जाते. नंतर आपल्याला तिथं काय मिळतं, मेण मिळतं. परत ते थंड झाल्यानंतर काय होतं, आपल्याला परत जशीच्या तशी मेणबत्ती मिळते. त्यामुळं भौतिक बदलांना बदलच म्हटलं जातं. पण रासायनिक बदलांना बदल न म्हणता काय म्हटलं जातं, तर रासायनिक अभिक्रिया म्हटलं जातं. पहा, या छोट्या ग्लासमध्ये मी 2 पदार्थ घेतलेले आहेत. मी तुम्हाला रासायनिक बदल दाखवते आणि याच्यामध्ये मी पाणी टाकते थोडंसं. पहा काय बदल होते पाहायचा. 2 मी इथं पदार्थ घेतले होते, दिसतंय का सगळ्यांना? पहा माझ्या हातामुळे दिसतंय का? आणखी पाणी टाकूयात आपण, म्हणजे थोडंसं ते वाढेल. पहा, मी 2 इथं पदार्थ घेतले होते आणि ते 2 मिक्स केले. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तर मला अशा पद्धतीचं मिळालं. काय मिळालं पहा, याला म्हणायचं, या बदलाला म्हणायचं रासायनिक अभिक्रिया. पहा, या ठिकाणी मी 2 पदार्थ घेतले होते. एक घेतली होती हळद आणि दुसरं घेतलं होता धुण्याचा सोडा, म्हणजेच सोडियम कार्बोनेट. एक घेतलेली काय घेतलेली, हळद घेतलेली आणि दुसरं काय घेतलेलं, धुण्याचा सोडा. पहा, हळद आणि मी काय केलं मिक्स, धुण्याचा सोडा, आणि त्याच्यामध्ये काय टाकलं, पाणी टाकलं. ह्या तिघांमध्ये काय झाली हो, ह्या तिघांमध्ये रासायनिक बदल झाला. त्यामुळं ह्या बदलाला रासायनिक बदल न म्हणता काय म्हटलं गेलं, रासायनिक अभिक्रिया म्हटलं गेलं. आणि ती अभिक्रिया तुमच्या डोळ्यासमोर आहे. पहा, जेव्हा जे काही भोंदू बाबा वगैरे असतात अंधश्रद्धा करणारे, ते काय करतात हो, जादू करतात का? ही जादू झाली का? जादू झाली नाही. तिथं काय असतात, रासायनिक बदल असतात. मग आज आपण तुमच्या या लेक्चरमध्ये जो काही नवीन प्रकरण, जो काही धडा बघणार आहे त्याचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. ही जी मी तुम्हाला दाखवली याला म्हणायचं रासायनिक अभिक्रिया. का हो, कारण की आता हे जे 2 पदार्थ मिक्स केले ते पुन्हा मला ती हळद आणि तो धुण्याचा सोडा, म्हणजेच धुण्याच्या सोड्याचं हे काय सूत्र काय आहे, Na2CO3, म्हणजेच काय म्हटलं जातं, सोडियम कार्बोनेट. हे मला परत आहे तसे मिळणार आहेत का? मिळणार नाहीत. कारण की त्या दोघांच्या मूळच्या याच्यामध्ये काय झाला, बदल झाला. आणि जेव्हा त्याच्यामध्ये पाणी टाकलं त्या तिघांमध्ये रासायनिक बदल होऊन एक अभिक्रिया झाली, त्यालाच रासायनिक अभिक्रिया म्हटलं जातं. मग हेच आपल्या टॉपिकचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. पहा, आता आपण काय करूयात, व्याख्या बघूयात. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. रासायनिक अभिक्रिया कोणाला म्हणायचं हे आपण आता पाहूयात. पहा, या ठिकाणी आपण काय करूयात, रासायनिक अभिक्रियाची काय लिहूयात, व्याख्या लिहूयात. रासायनिक अभिक्रिया म्हणजे ही एक अशी प्रक्रिया आहे, रासायनिक अभिक्रिया. पहा, ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये मूळच्या पदार्थातील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन, पहा, रासायनिक अभिक्रिया ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये मूळच्या पदार्थातील, समजून घ्या, आता माझ्या हाताजवळ फडकं नाही आहे पुसायला, मूळच्या पदार्थातील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात. नवीन
रासायनिक बंध तयार होतात व किंवा आणि त्यापासून नवीन पदार्थ मिळतात. या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? तर या प्रक्रियेला रासायनिक अभिक्रिया म्हटले जाते. पहा, अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आज आपण काय पाहिलं? भौतिक बदल म्हणजे काय, रासायनिक बदल कोणाला म्हणायचं, आणि रासायनिक बदल न म्हणता काय म्हटलं जातं? तर रासायनिक अभिक्रिया. कारण की तिथं जो मूळचा पदार्थ आहे तो पूर्णपणे बदलून आपल्याला नवीन तिसरा पदार्थ मिळतो. म्हणजेच तिथल्या रासायनिक जो काही बंध आहे तो काय केला जातो? ब्रेक केला जातो, म्हणजे तो तोडला जातो किंवा त्याचं विभाजन केलं जातं आणि त्या ठिकाणी आपल्याला नवीन पदार्थ मिळतो. याला रासायनिक अभिक्रिया असं म्हटलं जातं. आज आपण इथं थांबूयात आणि राहिलेला भाग पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू.